घड्याळात पाठीमागे तुम्हाला दिसत असेल सकाळचे जवळजवळ 10:30 वाजलेत आणि माझा काय उद्योग चाललाय ते दाखवते मी तुम्हाला. तर काही दिवसापूर्वी म्हणजे एक 4-5 दिवसापूर्वी जे तांदळाचे पट्टी पापड दाखवले होते ना, त्याच्यासाठीच आणलेलं पीठ शिल्लक राहिलं होतं आणि त्याच्यापासूनच मस्त तांदळाच्या पापड्या बनवलेत आणि खूप अप्रतिम झालेत. तर शेवटचं तळल्यानंतर त्या पापड्या कशा दिसतात हे तुम्हाला दाखवायचं राहिले, तर ते पण मला शूट घ्यायचंय. त्यानंतर दुसरी गोष्ट, शॉर्ट व्हिडिओ घेतला होता की वेपर्स बनवलेला, तर खूप छान पांढरे शुभ्र असे वेपर्स झाले, तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. तर त्याचं सुद्धा उभी छोटी क्लिप पाहिजे मला, तुम्हाला तळलेले वेपर्स कसे दिसतात दाखवायसाठी. तर व्हिडिओ शूट करणं शेअर करणं एवढं सोपं नसतं. आणखीन स्वयंपाक नाही माझा, दोन्ही लेकी 12:15 येणार आहेत. आणि हो, मस्त असा केक बनवायचा चालू आहे, ते सुद्धा दाखवते. शिजवून झालाय म्हणजे तो बेक करून झालाय केक. आणि असं काय काय एका ऍट अ टाइमला सगळं तुमच्यापर्यंत व्यवस्थित चांगल्या चांगल्या गोष्टी पोहोचवण्यासाठी प्रयत्न चालू असते. त्यामुळे प्लीज लाईक करत जावा. तर केक दाखवते तुम्हाला आणि वेपर्स आणि पापड्या कशा झालेत ते पण दाखवते. त्यामुळे आपला जे काही रेसिपीत मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करत असते, काही लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करते, का तर खूप मोठे व्हिडिओ होतात आणि तुम्हाला मग बघायला बोर वाटायला नको, म्हणून शॉर्ट पण व्हिडिओ बघत जावा, लॉंग व्हिडिओ बघत जावा. सगळ्यात महत्वाचं लाईक करत जावा, जेणेकरून आमचे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतात. तर दाखवते, एक मिनिट. आहेत बघा आपले पांढरे शुभ्र एकदम मस्त असे झालेले वेपर्स. हे आहेत ज्यांना लाटायला वगैरे वेळ नाही, त्यांनी असं खिचेचे जे पीठ बनवतं ना त्याच्यापासून असे पापड बनवलेत. तळून दाखवते. आणि हा बनवलाय चॉकलेट केक. तर ह्याचं बघू आता, डेकोरेशन दाखवणं शक्य होतंय नाही शक्य होतं एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यामुळं. इथं तेल गरम करायला ठेवलंय, तर अगोदर हे तळून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला. आज ना पहिल्यांदाच सांडग्याची भाजी बनवायला लागले होते. काय अप्रतिम असे हे सांडगे चवीला झालेत ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. सांडग्याची रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल ना, शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केली आहे, नक्की बघा. इथं माझ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या होत्या. दोन्ही लेकींना पण माझ्या सांडग्याची भाजी खूप आवडते, म्हणून लोखंडी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून ना सांडगे भाजायला घेतले होते. चांगले 2-3 मिनिटं बारीक गॅसवरती सतत हलवत ना सांडगे खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे भाजी अप्रतिम चवीला लागते. इथं लोखंडी कढईमध्ये ना 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा जिरं मोहरी टाकली आणि मीडियम साईजचा एक मोठा कांदा आहे ना बारीक कट करून घेतला होता, तो सुद्धा या तेलामध्ये टाकून घेतला. कांदा सुद्धा भाजीला वापरत असाल ना, तर सोनेरी रंग येईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा परतला की अर्धा चमचा साठवणीचं काळं तिखट, खोबरं, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. ते सगळं 1 मिनिट तेलात मिक्स केलं आणि त्यानंतर हे भाजलेले सांडगे टाकून घेतले. सांडगे टाकल्यानंतर सुद्धा 1 मिनिट छान परतून घ्यायचे. दुसऱ्या गॅसवरती 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि मस्त ते पाणी आहे ना या सांडग्यामध्ये ओतून घेतलं आणि मिक्स केलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये टाकून घेतले. गॅसवरती 15 मिनिटं आपल्याला आता ही सांडग्याची भाजी शिजवून घ्यायची. पाठीमागे घड्याळात बरोबर 12 वाजले आणि आता माझं काय काय झालं तुम्हाला दाखवते. तर बऱ्यापैकी सगळी कामावरून झालेत. इकडे सांडग्याची भाजी मस्त शिजायला टाकली. केकचा बेस तयार करून ठेवलाय, मी दाखवला का नाही विसरली, पण अजून एकदा दाखवते. हा चॉकलेट केकचा बेस आहे, थोडासा फुगलाय. हा प्रीमिक्स मध्ये पण फरक असतो. मागच्या वेळेस बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलते की प्रीमिक्स कोणत्या कंपनीचं वापरते, तर अजून मी गेलेच नाही. नंतर प्रीमिक्स आणण्यासाठी ज्यावेळेस जाईल ना, तर मी नक्की विचारून सांगेन. आणि खूप दिवसापूर्वी केक बनवले, त्यामुळं जी मी ब्रँड वापरत होते त्याचं नाव पण विसरून गेले त्यामुळं. आणि इथं मस्त सांडग्याची भाजी शिजते. आता बरोबर 12-20 किंवा 12:30 पर्यंत माझी 2 गोड लेकरं येतेली. इकडे सगळं आवरून झालंय माझं. छान असं भांडी जी घासायचे ते एकत्र गोळा करून ठेवलेत. तर आज थोडंसं शूटमुळे वेळ झाला, कारण केकचं शूट होतं, वेपर्स तळलेले दाखवायचे होते, पापड तळलेले दाखवायचे होते, घरातली छोटे मोठे कामं. त्यामुळं कुकरमध्ये इथं ना सांडग्याच्या भाजी सोबतच डाळ आणि भात सुद्धा शिजायला घातला होता. म्हटलं आज मस्त साधं वरण करूया. कधी कधी साधं जेवण बरं वाटतं. सांडग्याची भाजी तिकडे शिजत होती, तोपर्यंत हे इकडं कुकरची वाफ निघून गेली होती. मस्त तुरीच्या डाळीचं वरण बनवावं म्हटलं प्लेन आज. आणि माझ्या लेकींना वरण म्हटलं ना थोडासा असा तुकडा तांदळाचा भात आवडतो, म्हणून तोही करून घेतला होता. इकडे सांडग्याच्या भाजीला 5 मिनिटं शिजवून घेतलं होतं. परत एकदा मिक्स केलं, परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं आणि झाकण उघडल्यानंतर मात्र याच्यामध्ये जाड कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि मिक्स केले. सांडग्याच्या भाजीला ना थोडासा जाडसर शेंगादाण्याचा कूट टाकायचा, मस्त होते एकदम भाजी. तर तुम्हाला पण सांडग्याची भाजी आवडते का कमेंट करून सांगा. सांडग्याची भाजी इथं बनवून माझी तयार झाली, खूप मस्त झाली, अप्रतिम. 2 मिनिटं अशीच वाफेवरती ठेवणार आहे.
साधं वरण घातलं इकडं. आता वाट बघते माझ्या चिमण्यांच्या येण्याची. किचन ओटा आणखीन माझा स्वच्छ पुसून घ्यायचा राहिलाय. आता म्हणजे तसा ही बाजू तर गॅस पासूनची इथपर्यंतची जी आहे बाजू ती क्लीन आहे. फक्त एवढं आणखीन एकदा छान क्लीन केलं की म्हणजे आता मुंग्या वगैरे लागत नाहीत. घड्याळात किती वाजलेत दाखवते. वाजलेत 12:15 आणि एवढी कामं करून सुद्धा आज 12:15 माझं सगळं काम झाले. आता माझी 2 बाळं यायची वाट बघते. आल्यानंतर जेवण करणार. आणि इथं एक ड्रेस मागवला होता, खूप छान आलाय. म्हटलं उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, साडी पण नाही घालावीशी वाटत सारखं, म्हणून कॉटनचा ड्रेस मागवलाय. तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक अगोदर बघते, जर चांगला वाटला तर लिंक देते. आणि बरेच जणांनी विचारलं तर तुमची मनी दिसली नाही, कुठं आहे चिंगू चिंगू, अगं सगळी आठवण काढते तुझी. तर आमच्या चिंगूचा असा कुठं कुठं बसून आराम चालू असता, त्यामुळं दिसत नाही. आता लाडू महाशय कुठं आहेत काय माहित नाही, आता बघावं लागतील हुडकून कुठं गेलेत कुठं नाही. जेवले नाही ते लाडू महाशय पडलेत. आणि इथून बघा वरती खिडकीवर चढला आणि इकडं कुंडी पाडून ठेवली. इतकं सगळं स्वच्छ झाडलं होतं, तर राडा करून ठेवलाय सगळा लाडूनी. जरा वेळाने आवरून घेईलच इकडून मस्त असं. काय नाही अजून ऊन लागतंय का मग जॅकेट घालणार ना. हाऊ वॉज द डे? चांगला गेला. तिथं कशी दिसते. मग काय कधीपासून 5 मिनिटं झालं वाट बघते. आता येतेली मग येतेली. ऊन लागलं का? कोणाला सांगायचं लागले म्हणून होय? घेऊन जातोय टोपी घेऊन जातोय तरी. हा मग काय. दोन्ही लेकी क्लासवरून आल्यानंतर मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि आज सुरुवातीला दाखवलं होतं चॉकलेट केक बनवते. तर या बेसचे ना 3 भाग करून घेतले. आणि आज माझ्याकडे खाली केक बेस नव्हता म्हणून प्लेटमध्येच केक करायला घेतला होता. पहिला केक बेस ठेवण्या अगोदर थोडीशी व्हिपक्रीम लावून घ्यायची म्हणजे केक हलत नाही. आणि नंतर बेस ठेवला, त्याच्यावरती थोडंसं शुगर सिरप टाकलं. शुगर सिरप म्हणजे 2 चमचे साखर घेतली होती आणि अर्धी वाटी पाणी मिक्स करून शुगर सिरप तयार केलं होतं. त्याच्यामुळं केकचं बेस आहे ना तो चांगला सॉफ्ट राहतो. त्याच्यावरती व्हिपक्रीम टाकली, पसरवून घेतली आणि थोडंसं हर्षीजचं चॉकलेट सिरप टाकलं. नंतर दुसरी लेअर ठेवली, त्याच्यावरती पण तशाच पद्धतीनं शुगर सिरप, क्रीम आणि सिरप टाकून घेतलं. अशा पद्धतीने आजचा जो चॉकलेट केक आहे ना 3 लेअरमध्ये बनवला होता. अक्षय तृतीया होती आणि मला अपेक्षित नव्हतं की या दिवशी आपल्या चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. इतकं भारी वाटलं ना. खरं तर माझ्या लेकीला खूप कॉन्फिडन्स होता माझ्यापेक्षा की तुझे आज होणारच आहेत 50,000 सबस्क्रायबर आणि तू केक बनवच म्हणून. मला वाटत होतं की अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण होतील, पण तसं झालं नाही. अक्षय तृतीय दिवशी संध्याकाळी 8-8:30 वाजता आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर 50,000 पूर्ण झाले. आता सगळ्या केकला बघा इथं व्हिपक्रीम लावून घेतली, मस्त फिनिशिंग करून घेतली. आज मस्त भरपूर चॉकलेट टाकलेला चॉकलेट गनाशवाला केक बनवणार आहे. इथं मी 2 चॉकलेट कंपाऊंड घेतलेले आहे. एक आहे मिल्क कंपाऊंड, मॉर्डे कंपनीचा आहे आणि दुसरा आहे डार्क चॉकलेट कंपाऊंड. तर दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये घेतले. मस्त या स्पॅच्युल्याच्या मदतीनं मिक्स करून घेणार आहे. आणि डबल बॉइलिंग मेथड म्हणजेच खाली एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये हे जे हा जो बाउल आहे ना तो ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी जाऊ द्यायचं नाहीये, म्हणजे खालच्या वाफेचं, नाही तर आपलं चॉकलेट खराब होतं. आणि सतत मिक्स करत ना चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं. चॉकलेट चांगल्या पद्धतीने मेल्ट झालेलं ओळखायचं कसं, तर एक चॉकलेटला छान शाईन चकाकी येते बघा. तुम्हाला दाखवते मी, समोर दिसतच आहे, काचेसारखं चमकतंय, तेव्हा ओळखायचं की चॉकलेट चांगलं मेल्ट झालंय. आणि मेल्ट झाल्यानंतर सुद्धा केकवरती टाकण्या अगोदर याला चांगलं मिक्स करून रूम टेम्परेचरवरती आणायचं. कारण आपला हा आयसिंग जी असती केकवरची ती थंड असती आणि एकदम गरम चॉकलेट ओतलं तर ते मेल्ट होऊ शकतं म्हणून. आणि जे काही मेल्ट केलेलं चॉकलेट होतं ना ते याच्यावरती ओतून घेतलंय. मस्त केक बनवला. आणि खरंच हे 50Kचं सेलिब्रेशन आहे ना तुमच्या सगळ्यामुळं करू शकते मी. तुमची देवाची खरंच खूप खूप मनापासून कृतज्ञ आहे. तुमच्याशिवाय मला हा प्रवास इथपर्यंतचा शक्य नव्हता. आणि कसं वाटलं हे केक डेकोरेशन मला नक्की सांगायचंय बरं का. आणि ह्याची जी बेसची रेसिपी आहे ना, केक बेस कसा बनवला चॉकलेटचा, ते सुद्धा शेअर करणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर नक्की बघा.
इथं केक ठेवून घेतला आता मस्त सेट होण्यासाठी आणि नंतर काढला. आता 15Kचं सेलिब्रेशन आहे म्हटल्यानंतर मला जमेल तसं त्याच्यावरती मी 15K लिहून घेतलं. आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असतील ना तर प्लीज लाईक करायला विसरत जाऊ नका आणि इतरांना व्हिडिओ सुद्धा शेअर करत चला. तर सेलिब्रेशनचा व्हिडिओ सुद्धा लवकरच तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता मनापासून परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार.